लाडकी बहीण योजनेवरून शिंदे आणि भाजपच्या भाई आणि भाऊंमध्ये श्रेयवाद रंगल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे सत्ताधारी तिन्ही प्रमुख नेत्यांपैकी लाडक्या बहिणींचा ओरिजिनल भाऊ कोण याही चर्चेला शिंदे गटाच्या नेत्यांनी सुरुवात केली। पाहूया हा रिपोर्ट। लाडकी बहीणचा खर्च करणारा खरा भाऊ कोण यावरून शिंदे आणि भाजपमध्ये स्पर्धा रंगली आहे। विधानसभा निकालानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार, अर्जाची छाननी करणार अशा बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या। काही नेत्यांनी मात्र अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करण्याची विधानं केली होती। त्यानंतर आता पालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा मुद्दा प्रचारात आणलाय। शिंदे म्हणतायत की मी तुमचा भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। दुसरीकडे फडणवीस म्हणतात की मी तुमचा देवा भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। लाडकी सून अभियान आपण राबवतोय। जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला लात मारून तिथं न्याय देण्याचं काम आपण करतोय। मी आपल्याला विचारतो, तुमची ओवाळणी सुरू आहे ना दर महिन्याची? बिलकुल चिंता करू नका। आणि तुम्हाला हेही सांगतो मी, हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। मुख्यमंत्री झालो तर अनेक लोक असं म्हणायचे, आता यांचं सरकार आलं, आता लाडकी बहीण योजना बंद होणार। आता आमचं सरकार येऊन 1 वर्ष झालं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही, कधीच बंद होऊ शकत नाही। जोपर्यंत देवाभाऊ आहे, देवाभाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणारच, हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी तर लाडक्या बहिणींवरून भाजप आणि अजितदादा गटाला सत्तेतील भाडेकरू तर शिंदेना घराचा मालक असा दर्जा दिला। घर ज्याच्या नावावर असतं तोच घराचा मालक असतो। बाकी भाडेकरू सांगेल मी मालक आहे तर असं कधी होत नाही। या राज्याचे मुख्यमंत्री तेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते आणि अख्ख्या जगाला माहिती आहे की त्यांनीच या लोककल्याणकारी योजना घेतल्या आणि त्यांनीच सांगितलं की लाडक्या बहिणींच्यासाठी योजना तयार करायची आहे, त्याची अंमलबजावणी। ठीक आहे, आज सत्तेमध्ये 3 पक्ष आहे, त्याच्यामुळे 3 भाऊ निर्माण झाले, पण ओरिजिनल भाऊ खरा मालक हा एकनाथ शिंदे साहेब होता आणि त्यांनीच या योजनेला खऱ्या अर्थानं गती दिली। दुसरीकडे भाजपचे आमदार नारायण कुचेंनी कमळाचं बटण दाबलं तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कमळाचं बटण दाबल्यावर फडणवीसांना कळतं असा एक नवा दावा केला। तुम्ही ज्याचं बटन दाबलं कमळाच्या फुलाचं तर मुख्यमंत्र्याला कळतं, ते म्हणते लाडक्या बहिणीला 1,500चे 3,000 करता येईल का ते पहा। आम्हाला विचारते अंबडमध्ये लाडक्या बहिणीसले मतदान झालं, काय करायचं? मी म्हणून मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ आपल्या लाडक्या बहिणी यांना 3,000 तरी करा आणि 2,500 तरी करा, बरोबर आहे ना? म्हणून सगळ्यांनी 2 तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून आशीर्वाद द्यावा। तिकडे दादा गटाचे नेते अद्याप तरी लाडकी बहिणीवर स्वतःचा क्लेम करण्याचं धाडस दाखवू शकले नाहीत। भाजपचे चंद्रकांत पाटील अजित पवारांना सलगपणे डिवचत असताना दादा गटाचा एकही नेता तोडीस तोड उत्तर देण्यास पुढे येत नाही। मात्र लाडकी बहीणवरून शिंदे भाजपात जोरदार स्पर्धा रंगली। 2.5 कोटी लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने, जसं छत्तीसगड सरकारने, मध्य प्रदेश सरकारने मजबूतीने 25 वर्ष योजना सुरू ठेवली आहे। आमचं सरकार लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत आमचं सरकार चालू ठेवणार आहे आणि या योजना अजून मजबूत होणार आहे। हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही, कधीच बंद होऊ शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.